तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना। गाइज गुड मॉर्निंग ना। आज लय एक्साइटेड होतो ना। आज आपण निघतोय भाई खाटू श्यामला। तर आपले बॅग पॅक केले ना एक्सयू मध्ये टाकले। अरे का सहारा खाटू श्याम हमारा। गाइज मस्तपैकी नारळ फोडला आणि भाई फायनली निघालो आम्ही। हायवेला लागलो ना। आपल्या सोबत आपली बुट कॅम्पची गँग होती। पुढे मस्तपैकी कुमारदा गणेश शेठ होता। मागं ओमकार भाईने आपला कौस्तुभदा होता। त्याची ओळख मी तुम्हाला करून देईल ना। मागं आपला नयन भाई बसलेला। कधी शिर्डीला पोहोचवला काय समजलंच नाही। डायरेक्ट आलो हॉटेलला। गाडी लावली ना एंट्री केल्या ना भाई मस्तपैकी खाल्ला। लय भूक लागलेली। मस्तपैकी जेवून आलो बाहेर ना। आपले एकशे थोडे कामासाठी बाहेर गेले। त्यांनी त्यांच्या आपल्या व्हॅननी सोडला ना। डायरेक्ट सोडला आपल्याला हॉटेलच्या बाहेर। डायरेक्ट आलो साई विश्वकर्माला ना। बुकिंग आपण 2 दिवस आधीच केली तिथं। वरती आलो ना आपल्याला टॅरेसचा रूम भेटले ना। आतमधून पण एक नंबर होतं ना। डायरेक्ट पडलो बेडवर। थोडासा रेस्ट केल्यानंतर रेडी होऊन निघालेलो आम्ही दर्शनासाठी। आपले एक्सयूव्ही काढले पार्किंगला लावले। निघालेलो आम्ही मंदिराकडे। गाइस क्लायमेट एक नंबर झालं ना। पाऊस होता काय होता मस्त वाटत। जसा पुढे गेलो तसा समजला का मोबाईल अलाउड नाही। तर मस्तपैकी मोबाईल ठेवला आणि चपला वगैरे ठेवल्या। गाइस आतमध्ये डेकोरेशन केले ना भाई एक नंबर। आणि आमच्याकडे व्हीआयपी पास होते। आमचा प्रॉपर दर्शन झाला। बाकी बाहेर पण नाईट व्ह्यू एक नंबर वाटत होता। डायरेक्ट आलो हॉटेलला आणि परत आलो एक्सयू मध्ये कपडे चेंज करून चाललेलो आम्ही जेवायला। तर मस्तपैकी पनीर क्रिस्पी खाल्ले। गाइस विषय असा होता खाटू श्यामला चाललेलो पण जाता आता शिर्डीला आम्ही स्टे केला। तर आता आपण भेटू पार्ट 2 मध्ये श्याम जी के नगरियों में।